ही बातमी आहे इतिहास प्रेमींसाठी। पानिपतच्या लढाईतील मराठी सैन्याचं शौर्य नव्यानं समोर आलंय। तसंच छत्रपती शाहू काळातील गावगाड्यांचं स्वरूप यावर प्रकाश टाकणारी ऐतिहासिक 4 महत्त्वाची पत्र मिळाली आहेत। यामुळे आता इतिहास अभ्यासकांना महत्त्वाचा दस्तऐवज अभ्यासायला मिळणार आहे। पाहूयात एक रिपोर्ट। ही 4 मळकटलेली पत्र म्हणजे कागदाची चिटोरी नाही, तर हा आहे आपल्या इतिहासाला समृद्ध करणारा खजिना। पुण्यात वसंत चॅरिटेबल ट्रस्टनं पत्रकार परिषदेत हा खजिना खुला केला। त्यातल्या एका पत्रात थेट पानिपतच्या लढाईत मराठा सैन्यानं अब्दालीच्या फौजेला कसं पळवून लावलं हे तपशीलवार लिहिलंय। हे पत्र लिहिलंय जयाजी शिंदेंनी मोडीला। जयाजी शिंदे यांनी 1755 च्या आधीचं आहे। ऐतिहासिक घराणी आणि वतनदार घराण्यांकडून ही ऐतिहासिक कागदपत्र अभ्यासायला ट्रस्टनं सुरुवात केली आहे। या पत्रात जयाप्पा शिंदेंनी मराठी सेनेच्या आणि अब्दालीच्या सेनेच्या ज्या काही हालचाली आहेत, महत्त्वपूर्ण हालचाली, या लिहून पत्राने अमृतराव निंबाळकर यांना पाठवलेले आहेत महाराष्ट्रात। यामध्ये अब्दालीचे सैन्य मराठी सैन्याच्या दहशतीनं कसं पळून गेलं याचं एक मनोरंजन, अतिशय वाखाणण्यासारखं एक वाक्य याच्यामध्ये आहे। तदनंतर दुसरं की जयाप्पा शिंदे हे पत्र लिहित आहेत ते मुक्काम सांबर, प्रांत मारवाड या ठिकाणावरून त्यांनी महाराष्ट्रात हे पत्र पाठवलेलं आहे। हे जे 9 फूट 6 इंच लांब आणि 9 इंच रुंद पत्र दिसतंय त्याला म्हणतात महजर। अत्यंत वाचनीय असलेल्या या महजरवर नानासाहेब पेशवे आणि श्रीनिवास पंतप्रतिनिधींच्या मुद्रा आहेत। या महजरामध्ये शाहूकालीन जे पाटीलकीचे जे उत्पन्न आहे, पाटीलकीचे जे कर आणि अधिकार आहेत, याचं संपूर्ण विवेचन या महजरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। विशेष म्हणजे या महजरावर छत्रपतींचे पेशवे नानासाहेब यांची मोहर असून त्याच्या बाजूलाच पंतप्रतिनिधी श्रीपतराव यांची मोहर आहे। आणि हे दोन्ही पत्र, ही सगळी जी पत्र आहेत आतापर्यंत सापडलेली 4ही पत्र हे अस्सल आहे। मोडी लिपीतल्या या पत्रांमुळे पानिपत लढाईचे अज्ञात पैलू आज प्रकाशात आले। आता यामुळे राज्याच्या इतिहासात आणखी नवीन पानं नक्कीच जोडली जातील। पत्राची सुरुवात आहे, या पत्राच्या सुरुवातीला इथं श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांची मोहर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे।